हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर हे बघा, आज मी तुम्हाला 30 इंच चेस्ट साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर हा आहे मापाचा ब्लाऊज आणि हा आहे आपल्याला जो कटिंग करायचा आहे तो. तर हा कॉटनमध्ये आहे, तर याला थोडासा ब्रॉकेटमध्ये आहे प्रिंट. तर याला अस्तर वगैरे त्यांनी काही दिलं नाही लावायला आणि त्यांनी सांगितलं की अस्तर लावायचं नाही आहे. तर हा बिना अस्तरचाच आपल्याला शिलाई करायचा आहे. तर हे बघा, इथे आता आपल्याला ब्लाऊजवरूनच माप घ्यायचं आहे. हा मापासाठी दिलेला आहे. तर आपल्याला पाठीमागच्या भागावरून उंची मोजून घ्यायची आहे या प्रकारे. आता इथे 12.5 इंच येत आहे, हे बघा. आणि लगेच आपल्याला तसंच ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने, जे की येत आहे 7 इंच. आणि कमर पूर्ण आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायची आहे, जे की येत आहे इथे 24 इंच. आता शोल्डर पट्टी बघा, त्यांची किती, एकदम 1.25 इंचच आहे. तर याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे. आता पाठीमागच्या गळ्याची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. तर मी जे तयार पट्टी असते तेच मोजून घेत असते. तर हे बघा, आता इथे 12.5 इंच आहे तयार, तर मी इथे 13.5 इंच घेत आहे. 13.5 इंचावर इथे मार्किंग करून घेत आहे. बघा, शोल्डर इथे मी 5 इंच घेत आहे. 30 छातीचा आहे तर 5 इंच घेत आहे मी. आणि आर्महोल राऊंड इथे मी 5.5 इंच घेत आहे. हे बघा, 5.5 इंच घेतले आर्महोल. आता गळा रुंदी इथे मी 2.25 इंच घेत आहे. आता हे तयार होऊन आपल्याला इथे 2 इंचाची पट्टी तयार भेटेल. छातीचा चौथा भाग 7 इंच, 1.5 इंच शिलाईसाठी. आता इथे 1.25 इंच इथे मी बॅक क्रॉस जाते आणि इथे 1.25 इंचावर आर्महोल राऊंड देत आहे. आता कमरेचा चौथा भाग इथे 6 इंच, 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी. तर हा आपला पाठीमागचा भाग आहे. आता आपल्याला इथे तयार 3.5 इंचाची पट्टी पाहिजे आहे खालच्या साईडला कमरेला. तर मी इथे 4.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. तर गळा इथे आपला 9.25 इंच आलेला आहे. गळ्याची उंची खालच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी घेतली आहे. तर गळ्याला इथे या पद्धतीचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर मी शिवते वेळी जो पाहिजे आहे आपल्याला तो व्यवस्थित कट करणार आहे. गळ्याचं सध्याच कटिंग नाही करणार इथे मी. आता बघा, सरळ कपडा लगेच तसा पलटवून घेतला आहे आणि जे ओपन साईड आहे ते आपल्या बाजूला ठेवली आहे. आता इथे आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे याच भागावरून. तर त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे ते सगळ्यात पहिले आपल्याला तसंच ठेवून घ्यायचा आहे. कपडा व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले. इकडे बघा, समोरच्या भागाला थोडंसं कपडा जास्त आहे तर इथे मी बरोबर करून घेत आहे. गळ्याचं मार्किंग वगैरे आपल्याला तसंच बरोबर करून घ्यायचं आहे. आता इथे सर्वात पहिले आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायचं आहे, कारण पाठीमागच्या भागामध्ये आपण टक्ससाठी जास्त वाढवून घेतलं होतं कमरेच्या साईडला. तर ते कमी करून घ्यायचं आहे आणि इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर 5 इंच हे बघा शोल्डर टाकले आहे आणि आर्महोलचा बॉक्स तयार करून घेतला आहे. समोरच्या आर्महोल राऊंडसाठी इथे 1 इंचावर मार्किंग करून असा शेप देऊन घेत आहे. गळा उंची इथे समोरच्या भागाची 6 इंच घेत आहे मी. खालच्या साईडला 2.5 इंच आणि या पद्धतीने तयार करून घेत आहे गळा. तर 1 इंचावर आपल्याला वर मार्किंग करायचं आहे कटोरीसाठी. तर आपल्याला कटोरी कशी काढायची बघा, कोणत्याही मापावरून. आता इथे क्रॉसपट्टीसाठी मार्किंग केलं आहे. हुकाच्या साईडला 3 इंच आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच. हे बघा, कटोरीसाठी आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करायचे आहे. तर आपली इथे बघा, जे तयार ब्लाऊज आहे त्याची 4.25 इंचच आहे. हे बघा तुम्ही, याचीसुद्धा 4.25 इंचच आहे. तर कोणत्याही साईजसाठी तुम्ही कटोरी या पद्धतीने काढू शकता.
हे बघा, हा जो तयार ब्लाऊज आहे याची बघा 4.25 इंच आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि जे आर्महोलचा साईड आहे आपला मुंड्याची बाजू, तिथे आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने इथे कटोरी आपली तयार होते. आता अर्धा इंच मी इथे क्रॉस कट करणार आहे. यामुळे काय होतं, आपल्या फिटिंगच्या साईडला झोल वगैरे येत नाही, फिटिंग आपली छान बसते. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे मी कट करून घेत आहे. तर आता हे बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, क्रॉसपट्टीला आपण हा आता बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला डबलमध्ये क्रॉसपट्टी पाहिजे आहे. तर काय करायचं आपल्याला, इथे मार्किंग जे आहे आपलं उंचीचं केलेलं, तिथूनच आपल्याला फोल्ड करून खालच्या साईडला डबलमध्ये करून घ्यायचे आहे आणि साईडला इथे 1/2 इंचाचं मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे. आता या प्रकारे आपल्या 2 क्रॉसपट्ट्या तयार होतात बघा, डबलमध्ये निघून जातात. आता ही कटोरीचा भाग आपण कट करणार आहे. हे बघा, जिथे मी 2.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथेच कट करत आहे. आणि हे आपण अर्धा इंच क्रॉसमध्ये घेतलं होतं ते कट करायचं आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर हे बघा, इथे बाहीची उंची 9.5 इंच आहे लांबी. बाहीची लांबी इथे 9.5 इंच आहे आणि बाहीच्या घडीसाठी इथे मी छातीचा चौथा भागच घेत आहे 7 इंच. मी कोणत्या पण ब्लाऊजसाठी छातीचा चौथा भागच वापरते, बाही लहान असो की मोठी असो आणि कोणत्याही साईजची असो. तर हे बघा, इथे छातीचा चौथा भाग 7 इंच घेतला आहे मी बाहीची घडीसाठी आणि इथे 9.5 इंच आहे आपली बाहीची उंची. तर मी त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करून घेतले आहे. या पद्धतीने. आणि बाहीची कॅप हाईट इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केले आहे. वरच्या बाजूला 1.5 इंच आणि खालच्या बाजूला सुद्धा 1.5 इंच आणि असा या प्रकारे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे त्यांचं दंडगेर खूप कमी आहे, 3.5 इंचच आहे. तर या पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेऊन आपल्याला इथे मार्किंगवर जसं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे अर्धा इंच मागच्या साईडला घ्यायचे आहे 2 पदर ओढून आणि आपल्याला जो बी एक्स्ट्राचा साईडने कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मार्किंग करून ठेवायचं आहे की समोरची बाजू आहे म्हणून. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर हा जो आपली तयार कटोरी निघलेली आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे जशीच तशी. मार्किंग करून झाल्याच्या नंतर हे बघा, आपल्याला आता वाढवून घ्यायची आहे. आता आय हुकाच्या साईडला मी इथे 1/2 इंचच वाढवत आहे आणि फिटिंगच्या साईडला इथे 1 इंच वाढवून घेत आहे, कारण त्यांच्या छातीचं साईज खूपच कमी आहे. तर इथे आपल्याला जास्त पफ वगैरे नको आहे. खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतले आहे आणि या पद्धतीने तयार करून घेतले आहे बघा कटोरी. वरच्या साईडला 1/2 इंच दोन्ही साईडला शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.